निराहारस्यदेहिनः रसवर्जं रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्त यततो ह्यपि कौन्तेय पुरुषश्च विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः कौन्तेय पुरुषश्च विपश्चितः यततः हि अपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आनन्दिवल्लभम्। यततः हि अपि कौन्तेय विपश्चितः पुरुषस्य प्रमाथीनि इंद्रियाणि मनः प्रसभं हरन्ति। ही नामकारण भगवान अर्जुनाला सांगतात की हे कौंतेय, यततः अपि विपश्चितः पुरुषश्च प्रमाथीनि इंद्रियाणि मनः प्रसभं हरन्ति। पाठीमागच्या श्लोकामध्ये भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की विषयाविनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते। या श्लोकाचं चिंतन करताना काल मी नव्हतो, पण तुम्ही त्याचं चिंतन ऐकलेलं आहे. पण जे काही आगळं आणि वेगळं चिंतन कालचा जो श्लोक होता तो विशेष होता. बाकीच्या भाष्यकारांनी त्याचं चिंतन वेगळं केलेलं आहे, टीकाकारांनी, आणि ज्ञानोबरायांनी थोडं वेगळं केलेलं आहे. बाकीच्या टीकाकारांनी असं चिंतन केलेलं आहे की जो निराहारी पुरुष आहे की जो विषयांचं आहरण म्हणजे सेवन करू शकत नाही, उपवाशी राहतो, तप करतो, तपश्चर्या करतो, अशाही पुरुषाचे जे विषय आहेत त्या विषय असलेली प्रीती निवृत्त होते. त्याचं चिंतन काशकनंद स्वामींनी सांगितलेलं आहे की ब्रह्म साक्षात्कारासाठी किंवा परमात्मा दर्शनासाठी इंद्रियांच्या नियमाची आवश्यकता नाही, आणि जरी परमात्म्याचा साक्षात्कार झाला तरी त्या संपूर्ण विषयापासून तो निवृत्त होतो असं नाही. त्यांनी सांगितलेलं आहे की हिरण्यकश्यपूने हजारो वर्ष तपश्चर्या केली, त्याला भगवान प्रसन्न झाले, आणि मग प्रसन्न झाल्यानंतर त्याच्या ठिकाणी असलेली विषयाच्या बद्दलची आसक्ती ही निवृत्त झाली नाही. त्याला भगवान प्रसन्न झाले ब्रह्मदेव आणि सांगितलं की तू वर मागून घे. त्याने वर मागून घेते, आपल्याला ज्ञात आहे काय मागून घेतलं ते सर्व ज्ञात आहे, तो भाग सांगत नाही. पण परमात्म्याचा म्हणजे देवाचा साक्षात्कार झाल्यानंतरही त्याची विषयाच्या ठिकाणी असलेली जी आसक्ती आहे ते निवृत्त झाली नाही. पुढे आणखी दाखला भागवतामध्ये आलेला आहे की ध्रुवजींना बालवयामध्ये भगवान परमात्मा प्रसन्न झाले, आणि त्यांच्या ठिकाणी ते सामर्थ्य नसताना सुद्धा भगवान परमात्म्याने कपोल शंखाने त्या शंखाने कपोल म्हणजे गालाला स्पर्श केला, आणि मग त्या ध्रुवजींच्या अंतःकरणातील उद्गार आहेत की योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवण त्वगादीन प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. हे सगळे उद्गार आपण लक्षात घेतले ते आपल्याला ज्ञात होईल. भगवान परमात्म्याचा साक्षात्कार झालेला आहे, तरी पण अंतःकरणातील विषयाची जी वासना आहे, भगवान प्रसन्न झाल्याने त्यांनी सांगितलं की माग. त्यावेळेस त्यांनी काय मागितलं की मला पित्याच्या मांडीवर बसण्यासाठी ज्या की जेथून मला कोणी हलवणार नाही. भगवंताने सांगितलं पित्याच्याच काय, तुला असं आढळ पद देतो की तुला तिथून कोणीही हलवणार नाही. ही कामना कशी आहे, विषयाचीच कामना आहे. नंतर जेव्हा भगवान अंतर्धान झाले तेव्हा त्यांना आपण मागितलेली जी काही अपेक्षा इच्छा आहे त्याबद्दल पश्चाताप झाला, ही गोष्ट वेगळी आहे. पण या ठिकाणी ते सांगायचं आहे की असे जरी पुरुष असतील तपश्चर्या करते, त्यांच्याही मनातील विषयाची निवृत्ती होताना आपल्याला दिसते. पण तो जो विषय आहे त्या विषयाची आत्यंतिक निवृत्ती होते असं नाही. ती जी होताना दिसते ती लयरूप निवृत्ती होते. पहा ना, हिमालयाच्या मध्ये त्या गिरीकंदरामध्ये अनेक तपस्वी, त्यांचा विषयाशी कधीही संबंध येत नाही. असं वाटतं की काय तपस्वी आहेत, काय योगी आहेत की ज्यांचा कधी विषयाशी संबंधही येत नाही. पण ते एकांतामध्ये आहेत म्हणून गोले बाबा म्हणायचे की ते जर लोकांतामध्ये आले तर ते कसे करतील. भागवतामध्ये आता मला माहीत नाही,
कैलास महाराजांना माहिती असेल, कथा आलेली आहे कुठेतरी, की एका राजाने एक मांजर पाळलं होतं आणि त्या मांजराचा असा स्वभाव होता की त्या मांजराच्या डोक्यावरती तो दिवे लावायचा, दिवे. ते मांजर एकदम शांत बसायचं आणि मग सगळ्यांना त्याने सांगायचं की पहा हे मांजर किती शांत आहे, याच्या डोक्यावरती दिवा लावला तरी हालत नाही, दिवा विझत नाही. त्याने ही गोष्ट सगळीकडे तो कौतुक म्हणून सांगायचा. पण त्या एकदा एका म्हणून साधू त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं हे मांजर चंचल होत नाही, दिवा स्थिर आहे. कुठपर्यंत आहे? तो म्हटला कायमचा आहे. तुम्हाला माहीत नाही. त्याने सांगितलं असे आहे का, कायमचा आहे का? तर मी उद्याच्याला दरबारामध्ये येईन, त्यावेळेस तो तुमचा दिवा विजलेला असेल. याने काय केलं, घरातून एक उंदीर पकडला, खिशामध्ये ठेवला आणि त्या सभेमध्ये गेला. त्या मांजराच्या डोक्यावरती दिवा लावला गेला. याने ते पाहिलं आणि याने तो हळूच खिशातला उंदीर काढला आणि त्या मांजराच्या पुढे सोडला. आता काय झालं असेल मला सांगा? त्या मांजराचं नाही चाललं बरं का. तर मला मांजराचं उंदराचं सांगायचं नाही. त्या उंदराला पाहिल्याबरोबर त्या मांजराने त्या उंदरावर झडप घेतली. तसं हिमालयाच्या गिरीकंदरामध्ये हे बसलेले आहेत तपस्वेसाठी, पण त्यांच्या पुढे विषय नाही म्हणून त्यांच्या वाटतं की विषयाची निवृत्ती झालेली आहे. पण जेव्हा त्यांच्या पुढे विषय येतील तेव्हा काय होईल हे मला माहीत नाही. पण हे त्यांचं जाऊ द्या, हे सगळं शिकायचे आपल्यासाठी. आपलं काय होतं हे पहा. आणि मग आपल्याला जेव्हा अर्जुनाला सांगितलं असेल भगवंतांनी, पण गीता अर्जुनालाच सांगितली असं मला वाटत नाही, मला सुद्धा सांगितलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही ही गीता भगवंतांनी मला सांगितली असं म्हणाल त्यावेळेस आपण कुठे आहोत हे आपल्याला लक्षात येईल की त्या योग्यांच्या प्रमाणे आपली अवस्थिती आहे का नाही. पण पुढे भगवान सांगतात असं जरी असेल, त्यांच्या ठिकाणी असलेली जी रसाविषयी किंवा विषयाबद्दल असलेली आसक्ती निवृत्त होत असेल, परंतु ती आत्यंतिक निवृत्ती होताना दिसत नाही. त्यांच्या ठिकाणी असलेली ती लयरूप निवृत्ती होते. पण जेव्हा परमदृष्ट्वा परमात्म्याचा साक्षात्कार होतो ना, तेव्हा आश्चर्यनाम्या चित्तप्रज्ञाच्या ठिकाणी असलेल्या ही जी काही आसक्ती आहे विषयाबद्दल, ती जी अंतःकरणातील, ती सगळीच काय होते, निवृत्त होते. हे पण हे केव्हा होतं? त्या परमात्म्याचा साक्षात्कार झाल्यानंतर. मग काही ग्रंथकारांनी असं चिंतन केलेलं आहे की परमात्मा साक्षात्कार झाल्यानंतर ती निवृत्त होते, आत्यंतिक निवृत्त होते. पण ज्ञानोबरायांनी त्याच्या संगती थोडी वेगळी लावलेली आहे. ज्ञानोबराय म्हणतात सगळ्या इंद्रियाचा निग्रह केला पण रसनेंद्रियाचा निग्रह केला नाही तर तो काय होईल, त्या विषयांच्या माध्यमातून दुःखालाच प्राप्त होईल. म्हणजे बाकीच्या टीकाकारांनी आणि दर्शनकारांनी परमात्मा साक्षात्कार झाल्यानंतर त्याची आत्यंतिक निवृत्ती होते असं सांगितलेलं आहे. पण ज्ञानोबराय म्हणतात की परमात्मा साक्षात्कार जरी झाला आणि त्याला अन्नाचं सेवन करावंच लागेल की नाही देहनिर्वाहापुरतं, म्हणजेच कोणत्या ना कोणत्या विषयाच्या माध्यमाने त्याचा संबंध येईल आणि ते विषय त्याला काय करतील, दुःख देतील. पण हा जो स्थितप्रज्ञ पुरुष आहे याला अशी अवस्था प्राप्त होते की साक्षात्कार झाल्यानंतर त्याला देह आणि देहसंबंधाचं काहीही तादात्म्य नसल्यामुळे देहाचा निर्वाह व्हावा म्हणून त्याने जेवण करावं किंवा उपवास राहावं याचं सुद्धा त्याला भान राहिलेलं नसल्यामुळे त्याच्या अन्न या रसाचा काय झालेला असतो, त्याग झाला असल्यामुळे त्याच्या ठिकाणी असलेल्या जी विषयाबद्दलची असलेली जी आसक्ती आहे, चिकट आहे, राग आहे, प्रेम आहे, याची आत्यंतिक निवृत्ती होते असं ज्ञानोबरायांनी विशेष चिंतन केलेलं आहे. काल आपण त्याचं चिंतन केलेलंच आहे. आणि पुढे या श्लोकामध्ये भगवान अर्जुनाला सांगतात की असं जरी असेल की सम्यक तत्त्वज्ञान झालेलं आहे आणि त्या पुरुषाची आत्यंतिक विषयापासून इंद्रियाची निवृत्ती झालेली आहे असं म्हणता येत नाही. भगवत पूज्यपार भाष्यकार सांगतात की सम्यक दर्शन लक्षण प्रज्ञास्थैर्यं चिकीर्षता आदव इंद्रियाणी स्ववशे स्थापयितव्यानी यस्मात् तद अनवस्थापने दोषम आह. ज्याला सम्यक दर्शन आत्मसाक्षात्कार झालेला आहे आणि ज्याला आपली बुद्धी स्थिर करण्याची इच्छा आहे, सम्यक दर्शन रूप ज्याला प्रज्ञा आपली स्थिर करण्याची इच्छा आहे ना, त्याने काय केलं पाहिजे, आदव इंद्रियानी स्ववशे स्थापयितव्यानी, अगोदर आपल्या इंद्रियांना काय केलं पाहिजे, आपल्या ताब्यामध्ये घेतलं पाहिजे. म्हणजे शम आणि दम केला पाहिजे.
शम म्हणजे मनाचा निग्रह आणि दम म्हणजे इंद्रियांचा निग्रह. मग असा प्रश्न आहे की शमदम केल्यानंतरच पुढे वेदांताचा अधिकारी सांगितलेला आहे. वेदांताचा अधिकारी काय सांगितलेला आहे की जो शमाधी षटक संपन्न, साधन चतुष्ट संपन्न आहे, त्याच्यामध्ये शम आणि दम येतो की नाही. मग त्याने अगोदर तर शमदम केलेलाच आहे आणि पुन्हा पण सांगतात की त्याने पुन्हा पण केला पाहिजे. पंचदशीमध्ये गेलेलं आहे, विडबरा हा जे तुल्यत्व मा कांक्षी तत्वेद भवान सर्व जी दोष संत्यागात लोकही पूज्य स्वदेववत. त्याप्रमाणे इथेही भाष्यकार सांगतात की ज्याला सम्यक दर्शनरूप आपली प्रज्ञा स्थिर करण्याची इच्छा आहे, ज्याला चित्तप्रज्ञ होण्याची इच्छा आहे, त्याने सुद्धा काय केलं पाहिजे, अगोदर आपल्या इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवलं पाहिजे. आणि जर कोणी महापुरुष असं म्हणेल की इंद्रियांना ताब्यात ठेवण्याची काय आवश्यकता आहे, त्यांना जर त्याने स्वाधीन ठेवलं नाही तर काय दोष घडतो, तर या श्लोकाद्वारे भगवान सांगतात ही कारण हे कौंते यततः अपि विपश्चितः पुरुषश्च प्रमाथिनी इंद्रियानी मनः प्रसवम हरंती. भगवान सांगतात की हे कुंतीपुत्र अर्जुना, यततः अपि जो यत्न करणार आहे, प्रयत्न करणार आहे अशा, आणि साधन आहे तो विपश्चितः, विपश्चितानं मेधाविनः बुद्धिमान जो पुरुष आहे, अशाही पुरुषाची प्रमाथिनी इंद्रियानी मनः प्रसवम हरंती. तो बुद्धिमान पुरुष आहे, ज्ञानी महात्मा आहे, असं जरी असलं तरी पण स्वभाव दुरतिक्रमः, स्वभावाचं उल्लंघन करता येत नाही. मराठीमध्ये त्याला म्हण आहे की स्वभावाला औषध नाही. तसं हा बुद्धिमान आहे, पण इंद्रियाचा स्वभाव आहे ना, इंद्रियाचा स्वभाव आपण म्हणतो ना, जे त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, तसं इंद्रियांचा स्वभाव आहे की इंद्रिय कशा आहेत, प्रमाथिनी इंद्रियानी, प्रमादशील नाही म्हटलेलं बरं का, प्रमाथिनी, मथमथनाती, ती मंथन करतात. आता मंथन आपण एकाच रवीच्या माध्यमातून करतो, पण इथं मंथन करण्यासाठी 5 इंद्रिय आहेत. मग पंच इंद्रिय, आणि काही ग्रंथकारांनी तर मनाला सुद्धा इंद्रिय मांडलेलं आहे. मग ही 6 इंद्रिय ज्यावेळेस मंथन करतील त्यावेळेस आपण पहा ना, एखाद्या विषयाचं चिंतन केलं की हा विषय आपल्या पुढे येता कामा नाही, ज्यावेळेस आपण नको म्हणतो निषेध रूपाने, आपण म्हणतो ना ज्याचा कंटाळा हे नको वाटतं, तोच मनुष्य पुढे, आपलं वाटतं की हा मनुष्य भेटता कामा नाही, नेमका तोच पुढे उभा राहतो. असं वाटलं पाहिजे की हा विषय आपल्याला नकोच, तोच विषय पुन्हा पुन्हा आपल्या डोळ्यापुढे येतो. कारण का, ते इंद्रियांची सवय अशी आहे की त्याचा स्वभावच असा आहे की प्रमाथनशील ते आहेत, आणि म्हणून ते प्रमाथी आहेत, ते इंद्रियांना बळच व्याकुळ करतात. आणि म्हणून आणि इंद्रिय त्याच्या अधीन गेल्यामुळे मन काय करतात, मग अशी ती प्रमाथी इंद्रिय मनाला प्रसभम हरंती. काय होतं, आपल्याला स्तुती आवडत नाही, पण काही मनुष्य आपली स्तुती करतात, आणि मग ती स्तुती केल्यानंतर ती इंद्रिय प्रसन्न होतात, आणि ती स्तुती प्रिय असलेली इंद्रिय हळूहळू त्या मनाचं काय करतात, हरण करतात, आणि मनुष्य त्या विषयाकडे झोकला जातो. साधक दशेमध्ये काय वाटत नाही, आपल्याला विषयाशी काही संबंधच येत नाही, त्यावेळेस काहीच वाटत नाही. पण ज्यावेळेस आपण थोडं लोकांतामध्ये फिरतो, कीर्तन प्रवचनाला जातो, लोक म्हणतात वा काय छान प्रवचन केलं, हे छान शब्द म्हटलं की आपल्याला पुन्हा अपेक्षा निर्माण होते, छान केलं म्हटलं, पण पुन्हा काही लोक म्हणतात पुढच्या वर्षाची तारीख मिळेल का. म्हणजे हळूहळू हे लोक आपल्याला त्याच्यामध्ये ओढतात, आणि नकळत आपण त्या स्तुतीला इतके मोहित होतो की आपल्या लक्षात येत नाही की आपल्या इंद्रियांचं यांनी कधी हरण केलं आणि कधी आपण त्या लोकप्रवाहामध्ये पतित होतो, हे आपल्याला कळतसुद्धा नाही. हळूहळू, आता हे लोकांच्यामध्ये सांगण्याचा विषय नाही, आपली वस्तुस्थिती आहे. आपण किती जरी प्रयत्न केला नाही याच्यामध्ये पतित व्हायचं नाही, तरी पण नकळत आपण त्याच्यामध्ये त्या प्रवाहामध्ये पतित होतो, आणि आपली अवस्था कशी होईल. मग भगवान या ठिकाणी सांगतात की अशा पुरुषाची, तो बुद्धिमान पुरुष आहे, मग अशाही पुरुषाची जी प्रमाथिनी इंद्रिय आहेत ना, ती त्याचं मनहा प्रसभम हरंती, बळच त्या मनाला बलात्काराने त्याचं हरण करतात. याविषयी भाष्यकार म्हणतात यततः अपि, म्हणजे यततः नाम प्रयत्नं कुर्वतः, जो प्रयत्न करणारा पुरुष आहे ना, बुद्धिमान आहे पुन्हा तो ही नाम्यस्मात् हे कौंतेय पुरुषस्य विपश्चितः नाम मेधाविना, असा जो मेधावी म्हणजे बुद्धिमान पुरुष आहे ना, त्या बुद्धिमान पुरुषाची सुद्धा त्याच्या पुढे आपी शब्द आहे. काही टीकाकारांनी तर तो आपी जो शब्द आहे ना, तर तो आपी शब्द तिघांच्याही पुढे लावायला सांगितलेलं आहे. यततः अपि, पुरुषश्च अपि, विपश्चितः अपि, या तिघांच्याही ठिकाणी जरी घेतला ना, तरी पण त्यांची जी प्रमाथी इंद्रिय आहेत ना, त्या मनाचं काय करतात, हरण करतात, आणि त्याला विषयामध्ये काय करतात, प्रवृत्त करतात, त्याचं हरण करतात.
अशा बुद्धिमान पुरुषाची सुद्धा इति व्यवहितेन संबंध असा त्या आपिपदाचा काय करायचा संबंध लावून घ्यायचा. आणि मग त्याची जी इंद्रिय आहे ती कशी इंद्रियानी प्रमाथिनी नाम प्रमथनशीलानी, त्याची जी इंद्रिय आहे ती कशी आहे प्रमथनशील आहेत, म्हणजे प्रमथन करणं हा त्या इंद्रियांचा काय आहे शील नाम स्वभाव आहे. आणि तशी ती इंद्रिय विषयाभिमुखम ही पुरुषम विक्षोभयंती नाम आकुली कुर्वंती, ती इंद्रिय त्या पुरुषाला विषयाभिमुख करतात आणि मग अशा पुरुषाला विक्षोभयंती, त्याच्या अंतःकरणामध्ये विषय पाहिले की शोक उत्पन्न होतो. अनुकूल असेल तर तो मला प्राप्त व्हावा आणि प्रतिकूल असेल तर त्याची मला काय व्हावी निवृत्ती व्हावी. अशा पद्धतीने त्या साधकाला आकुली कुर्वंती, त्याला ते व्याकुळ करतात. आकुली कृत्य तेवढंच थांबत नाही, आकुली कृत्य म्हणजे व्याकुळ करून च हरंती प्रसभम नाम प्रसह्य प्रकाशम एव पश्यतः विवेक विज्ञानयुक्तम मनः, विवेक विज्ञानयुक्त असा जो पुरुष आहे ना विपश्यतः तस्य मनः प्रसभम हरंती, त्याचं मन बळजबरीने बलात्काराने हरण करून त्याला त्या विषयामध्ये काय करतात प्रवृत्त करतात. आणि तो विद्वान जरी पुरुष असला तरी पण त्याच्या मनाचं बळजबरीने ते इंद्रिय हरण करतात. याच्याविषयी भागवतामध्ये आपल्याला जी कथा आलेली आहे, विद्वांसमपि कर्षती बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसमपि कर्षती, बलवान जी बलवान इंद्रिय आहेत प्रमाथी इंद्रिय आहेत ते विद्वानांची सुद्धा मन बुद्धी या इंद्रियांचं हरण करतात आणि त्यांना विषयामध्ये पतित पाडतात. अशा या प्रमाथी इंद्रियांचा जरी स्वभाव असला शील असलं तरी पण त्या इंद्रियांचं जे नियमन भगवान परमात्मा सांगतात की अभ्यास आणि वैराग्याच्याद्वारे त्यांचा निरोध केला जाऊ शकतो. याबद्दल भागवतामध्ये प्रसिद्ध कथा आहे, त्याचा कथाच सांगतो. कारण की हा जो विषय आहे याला हे जे 2 श्लोक आहेत आणि पुढचा 1 श्लोक, या 3 श्लोकामध्ये जो विषय आहे तो असा अखंड विषय आलेला आहे. त्याबद्दल अशी कथा आलेली आहे की ही इंद्रिय यांना आपण जेवढं विषयाचं सेवन करायला लावू तेवढी ते काय होतात, जसं त्या अग्नीमध्ये आपण तुपाची आवजी दिल्यानंतर तो अग्नी प्रदीप्त होतो तसं या इंद्रियांना आपण विषयाचा भोग दिला की ती इंद्रिय काय होतात आणखी आपल्याला व्याकुळ करतात. भोगी काम वाढे, भोगाने ते काय होते कामनाची वृद्धी होते. त्याप्रमाणे या इंद्रियसुद्धा आपल्याला विषयामध्ये पतित करतात. ती कशी करतात आणि त्या इंद्रियांचं नियमन आपण अभ्यास आणि वैराग्याच्याद्वारे कसं करू याबद्दल भागवतामध्ये प्रसिद्ध कथा आहे की एका राजाने अशी एक शेळी त्याच्या दरबारामध्ये ठेवली होती. आता कथा मला सांगता येणार नाही, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त ज्ञात असेल तरी पण तिचा भाव सांगण्याचा प्रयत्न करतो की ती शेळी त्यांनी ठेवली होती आणि सगळ्यांना आवाहन केलं होतं की या शेळीला पोटभर जेवायला घालायचं. काय करायचं, पोटभर जेवायला जो घालीन त्याला मी अमुक अमुक एवढं तेवढं बक्षीस देईन, त्याने असं जाहीर केलं होतं. आणि मग सगळे लोक त्या शेळीला न्यायचे आणि तिला आवडतील ते पदार्थ खायला घालायचे. आणि राजाने सांगितलं की हिने राजदरबारामध्ये आल्यावर एकही गवताचा किंवा कशा घासाचा कण खाल्ला नाही पाहिजे. याने तिला पुष्कळ काय काय खायला घालायचं, तिला वाटेल ते खायला घालायचं आणि दुसऱ्या दिवशी राजदरबारमध्ये घेऊन यायचं. आणि त्यांना वाटायचं आता ही तिथे काहीच खाणार नाही. पण त्या शेळीचा स्वभाव असा होता की पुढं ते घास दिसला की लगेच धावत पळत जायची. मग हा नापास व्हायचा. एका साधूने हे ओळखलं की त्याने ओळखलं की अशा पद्धतीने ह्या शेळीला जर आपण तिच्या आवडीचे विषय दिले तिची तृप्ती कधीच होऊ शकत नाही. मग त्याने वेगळा प्रयोग केला. त्याने ते आव्हान स्वीकारलं आणि त्या राजाला सांगितलं की या शेळीची तृप्ती मी करून देतो. त्याने शेळीला घेतलं, घरी घेऊन गेला आणि पुढे लुसलुशीत हिरव्या गवताची पेंडी पुढे बांधली आणि हातामध्ये काठी घेतली. शेळीने गवताला तोंड लावलं की त्याने तिच्या तोंडावर असा जोरदार प्रहार करायचा. परत काठी खाली घ्यायची. शेळी पुढे आली, गवताला तोंड लावायला की आणि पुन्हा तोंड हाणायचं. त्या शेळीची एवढी तोंड हाणली की तोंड सुजलं. दिवसभर तिला एकही कण खाऊ दिला नाही. दिवसभर नसता त्याने तिला मारतच गेला. शेवटी शेळी गवताकडं पाहायची, त्याच्या काठीकडं पाहायची, गवताकडं पाहायची, काठीकडं पाहायची, पण तिचं धाडच झालं नाही त्या गवताला तोंड लावायचं. आता याने ठरवलं की सकाळी पुन्हा एकदा प्रयोग केला. तिच्या पुढं गवत बांधलं आणि हातामध्ये काठी ठेवली आणि खाते का पाहिलं. शेळीने तोंड खाली घातलं. चालन गेला तो तिला राजदरबारामध्ये घेऊन. राजाच्या पुढं राजा साहेब म्हटला, पहा शेळीला मी पोटभर जेवायला घातलेले आणि रोजच्यापेक्षा शेळीचं पोट तर खालीच गेलं होतं
आणि राजाने सांगितलं सोडा म्हटलं शेळीला मोकळी. सोडली. पुढे गवताची पिंडी बांधली होती आणि हा त्या गवताच्या पिंडी समोर काठी घेऊन उभा होता. आता मला सांगा, शेळी गवताला तोंड लावील का? लावील का? ताकदच नाही लावायची का? अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा. हे शिळीचं नाही चाललं बरं का. मला हे शेळ्याबळ्याची सवय नाही. ही शिळी म्हणजे आपली इंद्रिय आहेत. या इंद्रियाला तुम्ही कितीही विषय द्या आणि कोणतेही विषय द्या, त्याची तृप्ती कधीच होणार नाही. तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा. तृष्णा कधी संपत नाही, पण आपण संपले जाऊ. भोगान जीर्णा वयमेव जीर्णा. भोग कधी जीर्ण होत नाही, आपण जीर्ण हो. म्हणून त्यांना भोगून त्यांची तृप्ती कधीच होणार नाही. त्यागेने एके अमृतत्व मानचो. त्यागाच्या माध्यमातूनच त्याची काय होऊ शकते? अमृतत्वाची प्राप्ती होऊ शकते. म्हणून ते इंद्रिय जे जे म्हणतील ते विषय त्यांना द्यायचेच नाही. आणि ज्ञानोबरांना आणण्यासाठी स्वतंत्र वही बनवावी लागली. प्राप्तेही पुरुषे. जरी इंद्रिय लाळलेली कौतुके, तरी आक्रमीला जाणं दुःखे संसारिक. प्राप्त पुरुष आहे, विपश्चित आहे, ज्ञानवान आहे, आणि त्याने सांगितलं कौतुकाने आपण इंद्रियाला पाहिजे ते विषय देऊ, तर तो दुःखाने गांजल्याशिवाय राहणारच नाही. स्वामी महाराज सांगायचे, मिरच्याच्या बाजारात गेल्यावरती किती जरी पुरुष चांगला असला तरी पण त्याला ठसका आल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्या इंद्रियांना जे जे विषय आवडतात ते विषय द्यायचे नाही. उलट ते जे म्हणतात ते विषय द्यायचे नाहीच नाही. भगवान परमात्म्याला म्हणावं लागलं. आणि पतंजली मुनींनी सुद्धा म्हटलेलं आहे की अभ्यास आणि वैराग्याच्या द्वारे त्यांचं नियमन केलं जाऊ शकतो. भगवान म्हणतात, अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. पुढे काय? असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रहम चलम. त्याचा निरोध अभ्यास आणि वैराग्याच्या माध्यमातून केला जातो. आणि म्हणून असा जरी विपश्चित विना विशेषेन पश्यती, विशेष स्वरूपाने ज्याने आत्मस्वरूपाला पाहिलेलं आहे, अशा पुरुषाच्या बाबतीमध्ये सुद्धा ती इंद्रियांचा स्वभाव असल्यामुळे त्याला ती बळजबरीने त्याच्या मनाचं हरण करू शकतात. असे या ठिकाणी भगवंताने सांगितलेलं आहे. याच्याबद्दलचा विचार आपण आता या ज्ञानोबरांच्या भाष्यातून त्यांनी जी टीका केलेली आहे त्या माध्यमातून करू. यततः हि अपि कौंतेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनी हरंती प्रसभम मनः. माऊली म्हणतात, एरवी तरी अर्जुना हे आयानये साधना जे राहटता ते जतना निरंतर. एरवी तरी अर्जुना, हे अर्जुना, एरवी जर आपण विचार केला की हे साधना आयानये म्हणजे कोणत्याही साधनांच्याद्वारे ही जी इंद्रिय आहेत ना ती आटोक्यात येत नाहीत. जे राहटतात जतना निरंतर, आणि जे साधक निरंतर या इंद्रियांना विषयांपासून जपण्याकरता अखंड प्रयत्नशील आहेत, मग त्यांना सुद्धा हे ताब्यात येतील, वश होतील असं काही सांगता येत नाही. श्लोकामध्ये विशेष पद घातलेलं आहे. कोणतं? येततः अपि. आता येततः या पदाचे व्याख्यान करीत असताना प्रयत्न मनुष्य करीत आहे. मग प्रयत्न करणाऱ्यांमध्ये पुष्कळ आहेत. प्रयत्न करणाऱ्यांमध्ये आपण जर विचार केला तर श्रवण, मनन, निजध्यासन, तत्व पदार्थ शोधन याही पद्धतीने प्रयत्न करणारे ज्ञानवान पुरुष आहेत. त्यांच्या बाबतीमध्ये असं सांगितलं जातं की त्यांचीही इंद्रिय अशी प्रमाथी असल्यामुळे त्यांचे मनाचं हरण करतात. पुढे प्रयत्न करणाऱ्यांच्यामध्ये योग धारणेच्या माध्यमातून योगाचं अनुष्ठान करणारे, आता त्याचाच विषय पुढे येणार आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी योगाच्या माध्यमातून सुद्धा त्या पहिलं सूत्र आहे काय? योगस्तु चित्तवृत्ती निरोधा. योग म्हणजे काय? चित्तवृत्तीचा निरोध. या साधनाच्या माध्यमातून जरी प्रयत्न करीत गेला तरी पण जोपर्यंत तो समाधीमध्ये आहे, समाधीमध्ये एकही विषय नाही, पण समाधीचं उत्थान झालं, समाधीतून तो उत्थान पावला आणि पुढे विषय आला, तर त्याही अवस्थेमध्ये ज्ञानोबरांना म्हणावं लागलं, म्हणून योगाची या वाटा जे निघाले गासो भटा तया दुःखाचाची वाटा भागा आला. त्याला योग साधनेच्या माध्यमातून यमनियमांचं अनुष्ठान करीत असताना जेवढे दुःख झाले त्याच्यापेक्षा अधिक दुःख जेव्हा समाधीतून उत्थान होतं ना,
त्यांना हे सांगतात, विचारसागरामध्ये आलेलं आहे पा, ती झाडाची जी फांदी आहे तिला आपण ताणून खाली ओढून धरली आणि सोडून दिलं की जशी ती पुन्हा होती ना पहिली, तशीच ही इंद्रिय समाधीमध्ये आहे तोपर्यंत काय नाही, पण समाधी दशेतून उत्थान होईल तेव्हा पुन्हा पहिले पाडे पंचावन्न म्हणजे पुन्हा पहिल्यासारखे त्याला ते त्रास देतात. म्हणून योगाच्या माध्यमातून सुद्धा हा जो समाधी आहे त्या इंद्रियांना वश केलं जाऊ शकत नाही. भक्तीच्या माध्यमातून सुद्धा असे प्रयत्न केले जातात, पण भक्तीच्या माध्यमातून असं साधन सांगितलं जातं की सगळं करीत असताना सगळा हा जो भार आहे तो भगवान परमात्म्याला घालायचा असतो आणि सगळ्या मनादी इंद्रियांचं नियमन करणारा तो भगवान परमात्मा आहे. मग कोणाच्या मनाने का विषयाकडे जायचं किंवा विषयांना मनामध्ये आणायचं, हे सगळं विषय हा सगळं तो परमात्मा त्याचाच खेळ असल्यामुळे एक असं साधन आहे की त्या माध्यमातून हे सगळं होऊ शकतं. पण स्वतःच्या प्रयत्नाने जर करण्याचा आपण प्रयत्न केला तर घुलेबाबा पाठामध्ये सांगायचे, आपण डोळे उघडे ठेवतो तेव्हा थोडं बरं वाटतं, पण ध्यानासाठी जर डोळे बंद केले तर बंद केलेल्या डोळ्यामध्ये पुढे ध्यानाला तो परमात्मा येत नाही. तर बंद केल्यानंतर पेराचा उरस उसळतो, बाबा म्हणायचे डोंब उसळतो. डोळे उघडे ठेवल्यावर बरं वाटतं, पण डोळे जर ध्यानाला बंद केले ना, आपण ध्यान करीत नाही. प्रयत्न करण्याचा बघा करून एकदा, की डोळे झाकले की नको नको ते विषय येतात. तो आता आपण देवपूजेला बसलो ना, असं बसलो की काय वाटत नाही, कीर्तनाच्या प्रवचनाच्या गप्पा होणं, तुझी कुठं तारीख आहे, मला एवढी दक्षिणा दिली, पण ध्यानाला बसा तुम्ही, कोणत्या ना कोणत्या एवढ्या विषयाचं चिंतन येते की त्या काळामध्ये हजारो विषय पुढे येतात ध्यानाला बसल्यावर. का? त्या मनाच्या स्वभावाचे. जशी ती माशी सगळीकडे बसते पण अग्नी विस्तवावर बसत नाही ना, तसं मन सगळीकडे हिंडून येईन पण त्या परमात्म्याच्याकडे ते कधीच जाऊ शकत नाही. म्हणून त्याला त्या शिवळीसारखं ठेचून त्याला तिथे आणावं लागतं. म्हणून हे सांगायचं आहे की अनेक जरी साधना असेल यत्न करणाऱ्या पुरुषांची, तरी पण त्यांचीसुद्धा जी इंद्रिय आहेत ती प्रमाथी असल्यामुळे, त्यांचा स्वभावच असल्यामुळे ती त्याला विषयामध्ये बळजबरीने विषयामध्ये त्याला पतित करतात. म्हणून एकच उपाय आहे की भगवंताचे शरणागती. आता तुझं कळलं ते करी, तारीशी तरी तारी मारी, जवळे अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको. आणि म्हणून अशा जरी पुरुष असला तरी पण त्याला पुढच्या श्लोकामध्ये सांगतात, त्याने इतकी जरी साधना केली तरी पण त्याने आपल्या इंद्रियांना वशच ठेवलं पाहिजे. अनेक प्रकारची जरी त्याने साधना केली तरी पण त्या साधनातून तो परान्मुख झाला, विन्मुख झाला की पुन्हा त्याची ती इंद्रिय त्याला त्या दुःखामध्ये पतित करतातच. म्हणून ह्या साधकाने इंद्रियांना विषयापासून किती जरी जपून अखंड ठेवण्याचा, वेगळा करण्याचा प्रयत्न केला तरी पण त्याला ते त्रास देतातच. आणखी पुढे माऊली म्हणतात की त्या इंद्रियाने विषयाचा संयोग होऊ नये म्हणून जया त्या अभ्यासाची घरटी, यमनियमांची ताटी, जे मनाते सदा मुठी धरून आहाती. जया ते अभ्यासाची घरटी, आणि त्या इंद्रियांना कोंडून ठेवण्यासाठी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी ही सगळी जी काय आहे ही अभ्यासाची घरटी या घरामध्ये त्यांना बांधून ठेवतात. आणि ती इंद्रिय बाहेर जाऊ नये म्हणून यमनियमांची ताटी त्याला लावतात. आपण घराला ती ताटी लावतो ना दरवाजात थोडक्यात, तसं तो बंद करतात यमनियमांच्याद्वारे की जेणेकरून ही इंद्रिय विषयाकडे गेलीच नाही पाहिजे. पण इंद्रिय जरी विषयाकडे गेली नाही पाहिजे पण मन आतल्या आत त्याचं चिंतन करू शकतं की नाही. म्हणून भगवंताला म्हणावं लागलं की जरी एखाद्या पुरुषाने आपली इंद्रिय विषयापर्यंत जाऊ दिली नाहीत, त्याने त्याचा निरोध केला, दम केला, पण ते जे मन आहे ना ते मन आतल्या आत ते विषयाचं चिंतन करतं. काय आहे, इंद्रियाचा आणि विषयाचा संबंध जेव्हा होतो तेव्हा ते प्रत्यक्ष होतं. आत्मा मनसा संयुज्यते मन इंद्रियेन इंद्रियम विषयही किंवा अर्थही तत्प्रत्यक्षम. आत्म्याचा मनाशी संबंध, मनाचा इंद्रियाशी, इंद्रियाचा विषयाशी, आणि मग तत्प्रत्यक्ष असं प्रत्यक्ष होत असतं. पण एखाद्या साधकाने प्रयत्नपूर्वक इंद्रिय ही विषयापर्यंत जाऊच दिली नाही, तिथं कनेक्शन कट केलं. आत्म्याचा मनाचा संबंध आहे, मनाचा इंद्रियाचा आहे, पण इंद्रिय विषयापर्यंत जाऊ दिली नाही. पण मग हे मन काय करतं, जरी ती इंद्रिय विषयापर्यंत गेली नाहीत तरी पण आतल्या आत त्या विषयाचा आकार धारण करून तसं चिंतन करतं. आणि भगवंताला म्हणावं लागलं की एक वेळ ही जी इंद्रिय आहेत विषयापर्यंत गेली तरी काय फरक पडत नाही, पण एखादा साधक इंद्रियापासून त्या विषयाचा निरोध करतोय किंवा विषयापासून इंद्रियाचा निरोध करतोय पण आतमध्ये मनाने चिंतन करतोय, त्याला ढोंगी म्हटलेले आहे, मिथ्याचारी म्हटलेलं आहे.
कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरण इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचार सौच्य, त्याला ढोंगी म्हटले, मिथ्याचारी म्हटलेले. आणि म्हणून हे जे करीत असताना इंद्रिय विषयापर्यंत जरी गेले नाहीत तरी पण आतल्यात आपल्यापुढे साक्षात विषय उभा राहतो आणि आपल्याला जे विषयाच्या संबंधातून दुःख प्राप्त होत नाही ते विषयाच्या वियोगातून त्याच्यापेक्षा दुप्पट दुःख प्राप्त होतं. आपल्याला मी सांगून जाईन, आईचा आणि मुलाचा वियोग व्हावा, मुलगा गतप्राण व्हावा. आता मुलगा आहे का पुढे, मुलगा मेला म्हणून आई रडते, बरोबर की नाही. आता मुलाची अंत्यक्रिया केली, मुलाला जाळलं स्मशानभूमीमध्ये नेऊन. आता मुलगा आहे का मृत्यू लोकामध्ये, आता मुलगा नाही. म्हणजे इंद्रियाचा त्या विषयाशी संबंध आहे का, आता संबंध नाही. पण ज्यावेळेस त्याची आई घरी येते आणि इंद्रियाचा त्या मुलाशी म्हणजे विषयाशी संबंध नाही, पण आता तर आईला तो जे रडणं आहे ती आवडतच नाही, ती ओक्साबोक्सी रडते. आता कोणता विषय आहे बरं दुःख देण्याला. आता हे जे मन आहे ना, ते मन विषयाशी असा साक्षात संबंध नाही, पण आतल्या आत त्या विषयाचा आकार धारण करते आणि पहिल्यापेक्षा जास्त दुःख देते. म्हणून भगवंताला म्हणावं लागलं की त्या मनाचा अगोदर तो निग्रह कर. मन आणि प्राणायामाच्या माध्यमातून आपण जो प्राणायाम करतो ना, त्या प्राणायामाच्या माध्यमातून त्या मनाचा निग्रह केला जाऊ शकतो. याच्यामध्ये एक हठयोग आहे आणि एक राजयोग आहे. आता त्याचं चिंतन वेगळं, या ठिकाणी तो विषय नाही, पण तेही चिंतन आवश्यकच आहे. म्हणून त्या इंद्रियांचं नियमन करीत असताना त्याला कोंडून ठेवून जी यमनियमांचा जो अभ्यास केला जातो त्याच्यामध्ये हे जे साधक आहेत ना, जे मनाते सदा मुठी धरून आहाती, ते त्या घराला जशी यमनियमांची ताटी लावून त्या इंद्रियांना बाहेर जाऊ देत नाही ना, तसंच मनाला सुद्धा सदा म्हणजे सर्व काळ मुठी धरून आहाती, त्या मनाला सुद्धा विषयापर्यंत जाऊ देत नाही. म्हणजे इंद्रियांचा विषयाशी वियोग करतातच, म्हणजे ती इंद्रिय विषयापर्यंत जाऊ देत नाही, पण मनाने सुद्धा त्या विषयाचे चिंतन करीत नाहीत ना. असेही जरी पुरुष असतील तरी पण तेही किजती कासाविषयी या इंद्रियांची प्रौढी आयशी जैशी मंत्रज्ञाते विवशी भुलविका. म्हणजे आता हा जो विपश्चित योगी आहे, साधक आहे, हा इंद्रिय विषयापर्यंत जाऊ देत नाही, पण मन सुद्धा त्या विषयाचं चिंतन करीत नाही. आणि अशाही या साधननिष्ठ विपश्चित ज्ञानिमा पुरुषाला तेही किजती कासाविषयी, ते सुद्धा या इंद्रियांच्या आणि मनाच्या माध्यमातून इंद्रियाने व्याकुळ केले जातात. या इंद्रियांची प्रौढी आहे, असं इंद्रियांचं काय आहे, सामर्थ्य आहे, महात्म्य आहे की असे पुरुषसुद्धा त्या इंद्रियांच्याकडून व्याकुळ होतात. कसे होतात, जैशी मंत्रज्ञाते विवशी भुलविका, ज्याप्रमाणे जी विवशी म्हणजे हाडळ आहे, ती एखादी जर बलवान असेल तर ती त्या मांत्रिकालाच त्याच्यावर काय करते, आपला प्रभाव दाखवते आणि त्यालाच सळो की पळो करून सोडते. काही अशी भूतं असतात की जो मांत्रिक असतो हे भूत ज्याला लागलं त्याला सोडून देतं आणि जो त्याला उतरायला लागतो ना त्याच्याच पाठीमागं लागतं. म्हणून आपण म्हणतो ना, रोगापेक्षा इलाजच भयंकर आहे, तसं हा त्याला उतरायला गेला पण ती विवशी एवढी ही होती की तिने काय केलं, याच्यावरतीच प्रभाव केला. तसं या इंद्रियांचं सामर्थ्य असं आहे की ज्याने विषयांपासून इंद्रियांचं नियमन केलेलं आहे आणि मनाने सुद्धा त्या इंद्रियांचं विषयांचं चिंतन करीत नाही, त्यांनासुद्धा ही इंद्रियांचा स्वभाव असा असल्यामुळे त्या सामर्थ्यामुळे ती इंद्रिय त्याला सुद्धा कासावीस करतात आणि दुःखामध्ये पतित करतात. त्या विवशीप्रमाणे ती विवशी जशी त्या मांत्रिकाला वेडे करून टाकते, त्याप्रमाणे ही इंद्रियसुद्धा प्रमाथे असलेली इंद्रिय त्या विपश्चित ज्ञानी महात्म्याला सुद्धा काय करतात, व्याकुळ करतात. देखे विषय हे तैसे पावती रुद्धी सिद्धीचे निमिषे मग आकळती स्पर्शे इंद्रियाचे नि. देखे विषय हे तैसे, हे विषय पहावर कसे आहेत, तसे आहेत, तसे त्याप्रमाणे हे विषयसुद्धा वृद्धी सिद्धीचे निमिषे पावती, वृद्धी आणि सिद्धीच्या माध्यमातून ते प्राप्त होतात आणि मग इंद्रियाचे निस्पर्शे आकळती, मग इंद्रियाच्या संबंधाने त्याला ते आकळतात, बांधतात, व्याकुळ करतात. वृद्धी सिद्धीच्या माध्यमातून पुष्कळ विषय प्राप्त होतात आणि मग ते प्राप्त झालेले विषय मग याला काय सुख देतील का, सुख देतच नाही, उलट इंद्रियांच्या संबंधातून याला ते
व्याकुळ करतात, दुःख देतात. आणि म्हणून हा त्या इंद्रियांचा काय आहे, स्वभाव आहे. आणि अशी प्रमथनशील असलेली जी इंद्रिय आहेत ना, ती इंद्रिय याच्या मनाचं त्या परमात्मा चिंतनापासून त्याला बाजूला काढून बळच त्याचं काय करतात, हरण करतात. आणि म्हणून ज्यावेळेस हे जे मन आहे ते इंद्रिय आणि विषयांच्या त्या चिमट्यामध्ये, त्या कचाटीमध्ये सापडताना त्याची जी काय अवस्था होते, ज्ञानोबा म्हणतात, ती संधी मन जाये, मग अभ्यासी ठोठावले ठाये, ऐसे बळकटपणा आहे इंद्रियांचे. ती संधी मन जाये. मग इंद्रिय आणि विषय, इंद्रिय विषयापर्यंत जात नाहीत, हे ठीक आहे. इंद्रियांचा नियमन केलेला आहे, निग्रह केलेला आहे. मग त्यांच्या चिमटीमध्ये जेव्हा मन सापडतं तेव्हा काय होतं, मग अभ्यासी ठोठावले ठाये. तेव्हा अभ्यास म्हणजे यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार इत्यादिकांचे जो अभ्यास केला जातो, त्या अभ्यासाच्याद्वारे ठोठावले ठाये म्हणजे ते मन उलट काय होतं, उत्तेजित होतं. निग्रह तर नाहीच नाही, आणखी ते काय होतं, त्याला आणखी ते उच्छृंखल होतं. आणि मग इंद्रियांचे ऐशे बळकटपणा आहे, तरी त्या जागच्या जागीच असमर्थ होऊन राहते हे अभ्यासामुळे. पण त्या इंद्रियांचं असं काही बळकट सामर्थ्य आहे, त्या सामर्थ्यामुळे त्याच्या मनाचं काय केलं जातं, हरण केलं जातं. का त्या इंद्रियांच्या माध्यमातून ती इंद्रिय त्या प्रमाथनशील असल्यामुळे त्या मनाचं हरण करून त्याला पुन्हा त्या विषयामध्ये पतित करतात. कोणाला, की ज्याने विषयांपासून इंद्रियांचा निग्रह केलेला आहे आणि मनाने सुद्धा जो विषयांचं चिंतन करीत नाही, त्याला सुद्धा, तशा विपश्चित बुद्धिमान पुरुषाला सुद्धा ती प्रमाथनशील असलेली इंद्रिय दुःखामध्ये पाडतात, दुःख देतात. आणि म्हणून भगवंताला म्हणावं लागलं की असा जो ज्ञानी पुरुष आहे, ज्याला वाटतंय की माझी प्रज्ञा स्थिर व्हावी, माझी बुद्धी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निश्चल व्हावी आणि मला केव्हाही दुःखाची प्राप्ती अनुभूती होऊ नये, अशा पुरुषाने अगोदर काय केलं पाहिजे याचं उत्तर भगवान परमात्मा पुढच्या श्लोकावर देतात की त्यासुद्धा पुरुषाने इंद्रियांचा निग्रह केलाच पाहिजे. भगवान सांगतात, तानि सर्वाणि संयम्य आसीत मत्परः वसेहि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वसेहि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. सर्वाणि संयम्य यतः, ज्या अर्थ असा आहे की विपश्चित पुरुषाचं सुद्धा, ही जे पुरुषाचे सुद्धा प्रमाथनशील असलेले इंद्रिय त्याच्या मनाचं हरण करतात आणि त्याला विषयासाठी आकुल करतात, व्याकुल करतात. म्हणून काय केलं पाहिजे की या मागच्या श्लोकाचा संबंध पुढच्या श्लोकाशी आहे. मग अशा पुरुषाने सुद्धा तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशेहि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तानि सर्वाणि इंद्रियाणि संयम्य युक्तः मत्परः आसीत ही इंद्रियाणि यस्य वशे तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तानि सर्वाणि प्रमाथेनि इंद्रियाणि संयम्य, ती सर्व प्रमाथे जी इंद्रिय आहेत ना, त्या सर्व इंद्रियांचा संयम्य सम्यक प्रकाराने नियमन करून. आता नियमन केलेलं आहे, पण कसं केलेलं नाही, सम्यक प्रकाराने. ते या ठिकाणी सांगतात सम्यक प्रकाराने त्याचं नियमन जेव्हा केलेलं आहे. कोणाचं? प्रमाथनशील असलेल्या इंद्रियांचं जेव्हा हा साधक नियमन करीन तेव्हा युक्त हा नाम शांत चित्त होऊन असा जो पुरुष आहे, मत्परहा, मी ज्याच्यामध्ये पर म्हणजे श्रेष्ठ आहे, माझ्यापेक्षा दुसरा अन्य कोणीही श्रेष्ठ नाही, असं जेव्हा तो पुरुष समजेल, आशित म्हणजे जेव्हा तो असा होईल, ही कारण इंद्रियाणी यस्य वशे तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. आणि ज्याच्या अधीन वशनाम अधीन इंद्रिय असतात त्याचीच प्रज्ञा, तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, त्याची प्रज्ञा स्थित आहे, त्याला स्थित प्रज्ञा आहे झाला असं म्हणतात. पण कोणाला? की ज्याच्या ताब्यात इंद्रिय आहेत त्यालाच. म्हणून त्या इंद्रियांचा अगोदर या साधकाने काय केलं पाहिजे? नियमन केलं पाहिजे. आणि म्हणून भगवत पूज्यपाद भाष्यकार सुद्धा याविषयी हे सांगतात, तानी नाम कानी
प्रमाथेने इंद्रियाने तानी सर्वाणी, प्रमाथनशील जी सर्व इंद्रिय आहेत ना त्या सर्वांचं संयम्यनम संयमनम नाम वशीकरणम कृत्वा, त्याचं संयम म्हणजे काय करायचं, वशीकरण, त्याला आपल्या ताब्यामध्ये ठेवायचं. म्हणजे मघाशी सांगितल्याप्रमाणे त्या महात्म्यानं जशी ती काठी शेळीला दाखवली की शेळी त्या घासाकडे पाहत सुद्धा नव्हती, अशी ती इंद्रिय वश करायची की विषय जरी पुढे प्राप्त झाला तरी भोगावे हे न रुचे मना माझी. इंद्रियाचा संबंध तर नाहीच नाही, पण मनाने सुद्धा तिकडे जाऊन द्यायचं नाही. असं आपण त्या इंद्रियांना काय केलं पाहिजे, त्यांचं संयमन केलं पाहिजे. मग असं संयमन करून युक्त हा नाम समाहिता सन, असा समाहित नाम शांत चित्ताचा जो योगी आशित होतो आणि पुढे मग तिथेच थांबतो असं नाही. पुढे मत्पराहा, मत नाम अहम वासुदेवा देव सर्व प्रत्येगात्मा पराहा यस्य सहा मत्पराहा. मत नाम अहम वासुदेवा, भगवान सांगतात मी म्हणजे वासुदेव जो परमात्मा आहे ना, सर्वांचा प्रत्येगात्मा असलेला पराहा यस्य, ज्याला परनाम श्रेष्ठ आहे, म्हणजे माझ्यापेक्षा श्रेष्ठ दुसरं कोणीही नाही असा तो सहा मत्पराहा. न अन्य हा अहम तस्मात, आणि म्हणून माझ्याहून अन्य दुसरा कोणीही श्रेष्ठ आहे असं त्याला नाही, असा जो पुरुष आहे ना आशित इत्यर्थ. असा होऊन एवम आशिनस्य, अशा प्रकारचा जो झालेला आहे, तस्य यते हे, त्या यतेची वशे ही यश इंद्रियानी, त्याचे वशे ही यश इंद्रियानी, आणि ज्याची इंद्रिये त्या यतेच्या अधीन आहेत, वश आहेत, वर्तनते कशामुळे अभ्यास वशात, आणि अभ्यास केलेला इंद्रियांचा निग्रह करण्याचा, आणि त्या अभ्यासाच्याद्वारे त्याची इंद्रिय वश झालेले आहेत ना ज्याची, तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, आणि त्याचीच काही प्रज्ञा जी आहे ती स्थिर झालेली आहे असे या ठिकाणी भगवान सांगतात. आणि भाष्यकार सुद्धा ते सांगतात की इंद्रिय आणि विषय यांचा दीर्घकाल जो अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाच्या अनुसंधानामुळे याची जी बुद्धी आहे ती स्थिर झालेली आहे. आता काही ठिकाणी असं चिंतन केलं जातं की हा जो लाभ आहे तो केव्हा प्राप्त होतो, पाठीमागच्या श्लोकामध्ये सांगितलेला आहे येततः. काही ठिकाणी चिंतन केलं जातं की प्रयत्नपूर्वक हे साध्य होऊ शकतं, काहींचं म्हणणं आहे की प्रारब्धाने हे होऊ शकतं, आणि काहींचं म्हणणं आहे की भगवत कृपेने हे होऊ शकतं. मग प्रयत्न केल्याने प्रयत्नपूर्वक हे होऊ शकतं का, असं कोणाचं म्हणणं आहे. काहींचं म्हणणं आहे की प्रारब्धाने हे साध्य होऊ शकतं. हे साध्य होऊ शकतं म्हणजे काय, त्याची प्रज्ञा स्थिर होऊ शकते. काहींचं म्हणणं आहे की भगवत कृपेने हे होऊ शकतं. आता जे म्हणतात प्रयत्नाने हे होऊ शकतं, हे प्रयत्न साध्य आहे चित्तप्रज्ञ होणं, हे कोण आहेत, हे कर्मठ आहेत की जे म्हणतात की प्रयत्न केले की त्याच्या माध्यमातून आपली बुद्धी स्थिर होऊ शकते. जे म्हणतात प्रारब्धाने हे होतं, प्रारब्धाने जे मानणारे आहेत त्यांच्यामध्ये ते योगी आहेत. योगमतामध्ये ते एक सूत्र आहे कृष्ण महाराज ईश्वराबद्दलचं विकल्पन, ईश्वर प्रणिधानात वा, म्हणजे ते सांगतात प्रारब्धामध्ये आमच्या भगवंताची कृपा आहे आणि त्या प्रारब्धामुळे आम्हाला काय झालेलं आहे, ही जी स्थिती आहे ती प्राप्त झालेली आहे. म्हणजे प्रारब्धाने मानणारे योगी आहेत, कर्माने मानणारे कर्मठ आहेत, आणि भगवत कृपेने हे सगळं होत आहे असं मानणारे भक्त आहेत. पण हे एका साधनाचं चिंतन करण्यापेक्षा ज्यावेळेस ही बुद्धी स्थिर होते त्याला स्थितप्रज्ञ म्हटलं जातं, त्यावेळेस या एका साधनाच्या माध्यमातून नाही, ह्या तिन्ही कृपा ज्यावेळेस एकत्र येतात त्याच वेळेस ही बुद्धी स्थिर होते. त्याला प्रारब्धाची जोड हवी आहे, प्रयत्नही पाहिजेत आणि भगवंताची कृपाही पाहिजे, ईश कृपा पाहिजे, अंतःकरण कृपा पाहिजे, शास्त्र कृपा पाहिजे, आणि स्वतःचे प्रयत्नही जेव्हा असतील तेव्हा हे सगळे योग ज्यावेळेस जुळून येतात त्याच वेळेस ईश्वर अनुग्रहात एव पुंसाम अद्वैत वासना महाभय परित्राणा द्वित्रिणाम उपजायते. म्हणजे ईश्वराचा अनुग्रह पण पाहिजे आणि गुरूंची शास्त्राची अंतःकरणाची कृपा पाहिजे. हे सगळे योग जेव्हा एक समवाय अवच्छेदे करून एका अधिकरणामध्ये ज्या अधिकरणामध्ये एकत्र होतात ना त्याचीच प्रज्ञा काय होते, स्थिर होते. एक वेगवेगळं साधन केलं तर त्याची प्रज्ञा स्थिर झाली किंवा होईल
असं काही सांगता येत नाही. म्हणून ह्याचं चिंतन केलेलं आहे की हे सगळे प्रयत्न, त्याला प्रारब्धाची साथ पाहिजे, कृपा पाहिजे, प्रयत्नही पाहिजेत आणि ईश्वराची कृपा पाहिजे, तेव्हा हे सगळं साध्य होऊ शकतं. आणि म्हणून या साधकाने अगोदर ती सर्व इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवून त्यांचा निग्रह करून माझ्याशी अनन्य भक्त होऊन राहिलं पाहिजे. अनन्य म्हणजे काय? अन्याश्रयानाम त्यागो इति अनन्यता. अनन्य म्हणजे अन्य जे आश्रय आहे त्यांचा त्याग करून फक्त भगवान परमात्माच श्रेष्ठ आहे आणि म्हणून त्याच्यापेक्षा अन्य कोणीही श्रेष्ठ नाही असा जो साधक समजतो, जो भक्त समजतो आणि त्याने इंद्रिय आपल्या अधीन केलेले आहेत, त्याची प्रज्ञा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालेली आहे असं जाणावं. याविषयी ज्ञानोबराय म्हणतात, म्हणवणी ऐके पार्था याते निर्दळी जो सर्वथा सर्व विषयी आस्था सांडुनिया. म्हणून ऐके पार्था, हे पार्था म्हणूनच तू ऐक. म्हणून म्हणजे कशामुळे? म्हणूनचा संबंध पाठीमागे आहे की जरी त्याने इंद्रिय विषयापर्यंत जाऊ दिले नाहीत, मनाने विषयाचं चिंतन केलेलं नसेल, तरी पण इंद्रियांचा स्वभाव असा आहे की इंद्रिय ही त्याला त्या विषयामध्ये त्याच्या मनाचं हरण करून त्याला त्या विषयामध्ये पतित करतात. म्हणूनच तू काय कर पार्था, म्हणून असं होऊ नये म्हणून काय कर तू की सर्व इंद्रियांना अगोदर आपल्या ताब्यामध्ये ठेव. म्हणून ऐके पार्था, म्हणून अर्जुन ऐक. याते निर्दळी जो सर्वथा, जो याते सर्वदा निर्दळी, जो म्हणजे साधक सर्व प्रकाराने, सर्वथा म्हणजे सर्व प्रकाराने याते नाम या इंद्रियांना आपल्या विषयापासून सर्वथा त्यांचं नियमन करतो. सर्व विषयी आस्था सांडुनिया म्हणजे जे जे इंद्रियांचे विषय आहेत, विषयाविषयी असलेली सर्व प्रकारची आसक्ती सोडून जो साधक, जो विपश्चित ज्ञानी महात्मा अगोदर या इंद्रियांना काय करतो, त्यांचं दमन करतो, आपल्या ताब्यामध्ये ठेवतो. तोच तू जाण योगनिष्ठेशी कारण दयाचे विषय सुखी अंतःकरण झकवेना. आणि ज्याने प्रयत्नपूर्वक त्या इंद्रियांना विषयापासून त्यांचा आवरलेला आहे, त्याचं दमन केलेलं आहे, मग तोच तू जाण, तोच म्हणजे अन्य नाही बरं का, इतरांची आवृत्ती केलेली आहे, तोच तू जाण योगनिष्ठेशी कारण. योगनिष्ठेशी कारण तोच आहे असं तू काय कर, जाण. ज्याने अंतःकरण विषय सुखाने फसवलेले जात नाही असा जो पुरुष आहे ना, तोच पुरुष या योगाचा विचार व अनुष्ठान करण्यामध्ये आणि स्थैर्याला काय आहे, कारण आहे. जयाचे विषय सुखे अंतःकरण झकवेना. त्याचं जे अंतःकरण आहे त्या विषयाच्या सुखाने फसवलं जाऊ शकत नाही, कारण त्याला ज्ञात आहे विषयाच्या माध्यमातून होणारे जे सुख आहे ते विषयाचं सुख नाही, रस त्यात नाही. रसो वैसहा, तो परमात्मा रस स्वरूप आहे आणि त्याच्या रसाने हे विषय रसस्वरूप वाटतात. वास्तविक पाहता स्वामी महाराज सांगायचे रस त्यात नाही, रस त्यात नाही. रस कुठे आहे? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी रस आहे. आणि म्हणून त्या आत्मरसाची एकदा का ज्याला प्राप्ती झाली, अशा विटेजो सकळ विषय आत्मरसाची या गोडिया, आत्मसुखाची या गोडिया, विटेजो का सकळ विषया, हा तयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. मग ज्याने आत्मस्वरूपाला जाणलेलं आहे आणि अशा पुरुषाच्या ठिकाणी इंद्रियापासून विषयाला सुख मिळेल, त्याचा तो विचार, त्याला अजिबात तो किंमतच देत नाही. आणि म्हणून माऊलींनी जो विशेष अर्थ केलेला आहे ना, असा जो स्थितप्रज्ञ आहे की ज्याला देहाची आणि देहसंबंधाची काही यत्किंचित सुद्धा तमा नाही, अशाच पुरुषाची पाठीमागं सांगितलेलं आहे ना की ज्याने अन्नाचा निरोध केलेला आहे, मग त्याच्या सगळ्या रसांची काय होते, निवृत्ती होते. आणि म्हणून इथे की तो या विषयाच्या माध्यमातून होणाऱ्या सुखाने फसवला जात नाही. नाही तर हे जे विषय आहेत, एवढे विषयामध्ये जे सुख आहे आपल्याला वाटतं, आपण त्याच्यावर प्रवचनही करतो, 2-2, 3-3 तास, 6-6 महिने प्रवचन करतो, पण ते विषय कधी आपल्या अंतःकरणामध्ये त्यांना आपल्याला फसवतात. मोठमोठ्या ज्ञानी पुरुषांची, ऋषीमुनींची ही कथा आहे की त्यांना ते फसवतात. तर आपल्याला तर काय ते नुसतं असा वार जरी आला तरी कुठे उडून नेतील हे सांगता येत नाही. भागवतामध्ये याचं चिंतन आलेलं आहे की जे पंचविषय आहेत ते पंचविषय शब्द स्पर्श रूप रसगंध, त्या प्रत्येक विषयाच्या माध्यमातून एका एका प्राण्याचा त्यांना प्राणालाही मुकावं लागलेलं आहे. मग एका एका विषयाच्या माध्यमातून जर त्या आपल्या प्राणाला मुकावं लागला असेल तर आपल्या ठिकाणी पंचविषय आहेत, आपल्याला ते सोडतील का? ते सोडणार नाही. म्हणून त्यासाठी आपण
एवढा अभ्यास केला पाहिजे की आसुप्ते रमृते कालम नयेत वेदांत चिन, त्याला थोडासुद्धा दद्यान्न किंचित अवसरम कामादीन मनागापी, कामादिकांना किंचित सुद्धा अवसर दिला नाही पाहिजे चिंतनासाठी. जर चंचू प्रवेशेन मुसल प्रवेशात, थोडा जरी प्रवेश दिला ना, एकदम थोडा, तरी मुसळ प्रवेश व्हायला वेळ लागत नाही. आणि म्हणून ज्याचं अंतकरण विषयाच्या क्षणभंगूर सुखाने फसवलं जात नाही ना, तोच पुरुष काय आहे, योगनिष्ठेचा अधिकारी आहे. म्हणजे त्याचंच जे अंतकरण आहे त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होण्यासाठी किंवा तो स्थितप्रज्ञ होण्यासाठी योग्य आहे असं तू जाण. जो आत्मबोधयुक्त होऊन असे सततू जो माते हृदयांतो विसंबेना. आता तेच सांगितलं पा. असा जो पुरुष आहे की ज्याने इंद्रियांना आपल्या ताब्यात घेतलेला आहे, इंद्रियांचं दमन केलेलं आहे, मग इंद्रियांचं दमन करून तो थांबतो का, तर नाही. जो आत्मबोधयुक्त सतत होऊनी असतो, जो सतत आत्मबोधयुक्त होऊनी असे, जो सतत तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतद एक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधः, तो सतत आत्मरती आत्मक्रीडा असा होऊन राहतो. म्हणजे विषय त्याचा जो कोणता असेल तर तो केवळ आत्मानंदाने आत्मस्वरूपाच्या सुखाने तो त्या सुखामध्ये रममान झालेला असतो. आणि म्हणून यम लब्ध्वा परम लाभम मन्यन्ते नादिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेण गुरुणापि विचाल्यते. म्हणून आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे असा आत्मज्ञानाने आत्मसुखाने आत्मानंदाने जो अखंड संपन्न असतो, त्या बोधाने संपन्न असतो, जो माते हृदयांतू विसंबेना, जो हृदयामध्ये मला कधीही विसरत नाही. आणि म्हणून मी सुद्धा त्याला कधीही विसरत नाही. आपण प्रेम करतो, एकतर्फी प्रेम करतो, पण हे एकतर्फी नाही प्रेम. हाही त्याला विसरत नाही आणि तोही याला विसरत नाही. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. म्हणजे हे कोणाकडून आहे, आपल्याकडून आहे, की आपल्याला त्याचा विसर होता कामा नाही. पण शेवटची विणवणी संतजने परिसावी विसरतो न पडावा माझा देवा तुम्हाशी. देवा तुम्हाशी माझा विसर न पडावा, जो माते हृदया तू विसंबेना. म्हणजे हा जसं त्याला विसरत नाही तसं तो सुद्धा याला विसरत नाही. हे अन्योन्य प्रेमाची अशी काय आहे, ही गतीच आहे. म्हणून भक्त भगवंताला विसरत नाही आणि भगवंत भक्ताला विसरत नाही. भक्त भगवंताची पूजा करतो आणि भगवंत भक्ताची पूजा करतो. एकाच अंगामध्ये ते शोभलेले आहेत. हां काय शोभविले एर एरा सोने एके ठाई हिरा. आता सोन्याने हिऱ्याला शोभवलं का हिऱ्याने सोन्याला शोभवलं? दोघांनी परस्पराची काय केलेली आहे, शोभा वाढवली. तसं भक्ताने देवाची आणि देवाने भक्ताची. म्हणून या ठिकाणी भगवंत म्हणतात की जो आत्मबोधयुक्त होऊन असे सततू जो माते हृदयांतो विसंबेना, जो आत्मबोधाने संपन्न झालेला पुरुष आहे ना, जो कधीही मला विसरत नाही ना, मग मी त्याला विसरेल का? मी सुद्धा त्याला विसरत नाही. देह वैकल्याचा वारा झणे लागेल या सुकुमारा, आत्मबोधाचा पांजरा सुयेत याते. मी त्याच्या ठिकाणी तो बोध संपन्न त्या ठिकाणी मी ठेवतो आणि म्हणून त्याची स्मृतिभ्रंश होऊ देत नाही. म्हणून यालाही त्याचं स्मरण आहे आणि त्यालाही याचं काय आहे, स्मरण आहे. नाही विसंमित एर एरा तो का म्हणे आम्हा देवाचा सांगात. म्हणजे हे परस्परामध्ये एवढे आनंद झालेले असतात की दोन नाहीच, एकच, एकांगी दोन्ही झाली हे निर्माण. एकच एका ठिकाणी देवते संत, देवते संत, देव आणि संत वेगळे नाहीत, भक्त आणि देव दुजा हा विचारच नाही. म्हणून एकच ते आहेत. फक्त त्या भक्ती सुखाची लयलूट करण्यासाठी, त्या आनंदाचा उपभोग घेण्यासाठी मी भक्त आणि तू देव. वास्तविक अद्वैत आहे आणि कल्पित द्वैत आहे. भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतात अपि सुंदरम. वास्तविक अद्वैतापेक्षा ते कल्पित असलेलं द्वैत सुंदर आहे की ज्याच्या माध्यमातून या भक्तिसुखाची लयलूट केली जाते. आणि म्हणून जो अशा अखंड आत्मानंदाने संपन्न होऊन भगवंताला सतत त्याचं ध्यान करतो, तो त्याची प्रज्ञा स्थिर झाली आहे असं तू अर्जुना जाण. एरवी बाह्य विषय तरी नाही, परी मानसी होईल जरी काही, तरी साध्यंतुची पाही संसार असे. आणि याच्या उलट असं आहे की एरवी बाह्य विषय तरी नाही. एरवी विचार केला
तर इंद्रियांचा विषयाशी बाह्य विषयाशी संबंध नाही, पण उलट आहे. परी मानसी होईल जरी काही, इंद्रियांचा बाह्य विषयाशी संबंध नाही, तिथे निरोध केलेला आहे. पण परी मानसी जरी होईल काही, जर अंतःकरणामध्ये त्या विषय असलेली जी भोगाची वासना असेल आणि त्याच्यानुसार तो चिंतन करीत असेल, तरी साध्यंतुची पाही संसार वासे. आधीपासून अंतापर्यंत सगळा संसार त्याच्याच ठिकाणी कोंडून भरलेला आहे. म्हटले की कोणाच्या ठिकाणी ज्याने इंद्रियांचा विषयाशी संबंध होऊ दिला नाही, पण मनाने विषयाचं चिंतन करीत आहे, अशा पुरुषाच्या ठिकाणी संपूर्ण संसार त्याच्या ठिकाणी कोंडून भरलेला आहे. असं ज्ञानोबा सांगतात. की मग तशा पुरुषाचा नाश कसा होतो, की त्या ज्ञानोबा सांगतात, जैसा का विषयाचा लेशू घेतलिया होय बहुवसू, मग निभ्रांत करी नाशू जीविताशी. ज्याप्रमाणे ज्ञानोबा म्हणतात, विषाचा लेश, विष आहे ना, माहिती ना सगळ्यांना, अनुभव आहे का? त्या विषयाचा लेश म्हणजे एक थेंब. ते जाऊ द्या, थेंब घ्यायचा का नाही. आपण विषयाची बाटली जेव्हा आणतो, आता शेतकरी कुटुंबातील आपण सगळे मंडळी आहोत, ते आपण ज्यावेळेस ती बाटली घेऊन येतो त्या दुकानातून, त्यावेळेस घरचे सांगतात साबणाने हात धुवू. त्याला जवळजवळ 2-3 पॅकिंग असतात. प्लॅस्टिकचं असतं, पुन्हा ते पुठ्ठ्याचं असतं, तरी पण आपण 2-3 वेळा साबण लावून हात धुतो. का बरं? आणि थोडा एक टिपका घेतला तर, स्पर्श झाला तरी आपण एवढं घाबरतो. जसा एक जरी थेंब घेतले होय बहुवसू, मग त्याचा थोडा जरी घेतला तरी तो सगळ्या भागामध्ये शरीरामध्ये प्रसरतो आणि त्याचा काय करतो, मग निभ्रांत करी नासू जीविताशी. निश्चित निसंशय याच्या आयुष्याचा तो काय करतो, नाश करतो. हे कोणाचं सांगितलेलं? विषयाचं सांगितलेलं आहे. पण या विषयापेक्षाही जालिम जे विष आहे ते विषयाचं आहे. म्हणून विषयम विषवत त्यज, विषयाचा विषयाप्रमाणे त्याग करण्यास सांगितलेला आहे. म्हणून जो पुरुष असं त्या विषयाचा विषयाप्रमाणे त्याग करीत नाही ना, त्याच्या संपूर्ण जीविताचा आयुष्याचा निसंशय नाश होतो. आणि जो पुरुष त्या विषयाला विषयाप्रमाणे त्याचा त्याग करतो, सहा अमृतत्वाय कल्पते, तो अमरतत्वाला प्राप्त होतो. आणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, त्याची प्रज्ञा स्थिर होते आणि याची होत नाही. तैशी विषयाची शंका मनी वसती देखा, घातू करी असे का विवेक जाता. तैशी विषयाची शंका म्हणजे विषयामध्ये सुख आहे अशी थोडी जरी शंका आली ना, मनी वसती देखा, मनामध्ये असं वाटलं की नाही बाबा विषयामध्ये सुख आहे किंवा नाही, आहे असं नाही, आहे किंवा नाही, चेत नो चेत, आहे किंवा नाही, अशी थोडी जरी शंका मनी वसती मनामध्ये जरी आली ना, तरी पहा करी आशेखा विवेका जाता घातू, ती संपूर्ण विचाराचा विवेकाचा काय करते, नाश करते. शंका जरी आली ना, ती शंका चंचू रूपाने प्रवेश करते आणि पुढे मुसळ रूपाने त्याच्या संपूर्ण आयुष्याचा नाश करते. म्हणून शंकेशी किर ठावो परी न धरावी तुवा, संशय सुद्धा घेऊ नये विषयामध्ये सुख आहे. कारण विषयामध्ये कधीच सुख नाही, भूतकाळामध्ये नाही, वर्तमान काळामध्ये नाही आणि भविष्य काळामध्ये नाही. आद्यंतवंत हे बोलण्याचे सारखे नव्हे, जैसे कानपा हे जगा माझे. आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधा, त्या विषयामध्ये आदी मध्य आणि अंती कधीही सुख नाही. म्हणून तेषु न रमते बुधा, सुज्ञ पुरुष त्यामध्ये रममान होत नाही. आणि जे रममान होत नाहीत ना, तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, त्याची प्रज्ञा स्थिर झाली आहे असं भगवान अर्जुनाला सांगतात. भगवान करो आणि आपलीही प्रज्ञा भगवान कृपेने त्या आत्मस्वरूपाच्याच ठिकाणी स्थिर होवो असं भगवंताकडे मागायचं आहे. आणि याच ठिकाणी वाणीला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.